नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या करंट अफेअर सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण घेत आहोत ऑगस्ट 2026 मधील महत्त्वाचे करंट अफेअर्स. आजच्यासाठीचे प्रश्न आपल्यासाठी आहेत. वस्त्र उत्सव 2026 वस्त्र उत्सव 2026चे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? यापैकी आपण ऑप्शन दिलेले आहे: मुंबई, दिल्ली, चेन्नई की कोलकाता. इथे बरेचदा आपल्याला कन्फ्युजन होण्याची शक्यता राहते, तर इथे लक्षात घ्या की वस्त्र उत्सव 2026 हे चेन्नई या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरेचदा आपण जरी MCQ करत असलो तरीही ते नेहमी करायचे, जेणेकरून ते आपल्या लक्षात राहणार. नेहमी MCQ रिपीट होत राहतात, मग ते लक्षात राहतात. प्रश्न दुसरा आहे: चेन्नईमधील कोणत्या संग्रहालयात वस्त्र उत्सव 2026चे उद्घाटन किंवा प्रारंभ करण्यात आला आहे? तर हे आहे दक्षिण चित्र संग्रहालय. चेन्नईमधील दक्षिण चित्र संग्रहालयामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे: दक्षिण चित्र संग्रहालय येथे सुरू झालेला वस्त्र उत्सव 2026 खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर एकाच घडलेल्या घटनेवर आपण 3 वेळा प्रश्न घेतलेला आहे. तर हा दक्षिण संग्रहालय येथे सुरू झालेला वस्त्र उत्सव हे कापड आणि वस्त्रोद्योग म्हणजेच टेक्स्टाईल या उद्योगाशी संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न आहे: 2026 मधील नवी दिल्ली येथे आयोजित कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या देशाने पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक विजेतेपदांची सुवर्ण पदके जिंकलेली आहे? हा हे प्रश्न अतिशय महत्त्वाचा होऊ शकतो, कारण याचं योग्य उत्तर आहे भारत. आणि आपण यजमान होतो, आपण दोन्ही सांघिक जिंकलेली आहे पदके. यानंतर भारतीय नौदलामध्ये नुकतेच समाविष्ट करण्यात आलेले दुसरे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे INS निपुण. INS निपुण हे याचं योग्य उत्तर आहे. भारतीय नौदलाला त्यांचे दुसरे स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स INS निपुण प्राप्त झाले आहे. आणि हे जहाज विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड्स द्वारे आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेले आहे. हा हे प्रश्न बनू शकतो की हे जहाज कुठे तयार झाले, जसं की विशाखापट्टणम येथील किंवा हिंदुस्तान शिपयार्ड्स लिमिटेडमध्ये तयार झालेले आहे. आणि हे एक आत्मनिर्भर म्हणजे मेक इन इंडियाच्या अंतर्गत बनवण्यात आलेलं आहे. हेही लक्षात ठेवा. INS निपुण, जे आपण असं म्हणू शकतो की डायव्हिंगमध्ये निपुण आहे. अशाने जर आपण लक्षात ठेवलं तर बरेचदा आपले कन्फ्युजन सॉल्व्ह होऊ शकते. यानंतरचा प्रश्न आहे: कोणते भारतीय राज्य देशातील पहिले रेअर अर्थ एलिमेंट एक्सप्लोरेशन लायसन्स जारी करणारे पहिले राज्य बनलेले आहे? तर रेअर अर्थ एलिमेंट आपल्याला माहीत असेल, जसे की इतरही धातू आहे तसंच ते खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. रेअर अर्थ एलिमेंट म्हणजे खूप कमी प्रमाणात पृथ्वीवर अवेलेबल आहे, त्याच्यामुळे त्यांना रेअर अर्थ एलिमेंट म्हणतात. याचं योग्य उत्तर आहे राजस्थान ह्या राज्याने पहिले नवीन एक्सप्लोरेशन लायसन्स फ्रेमवर्क अंतर्गत रेअर अर्थ एलिमेंट ब्लॉकसाठी एक्सप्लोरेशन लायसन्स हे जारी केलेले आहे. त्यामुळे आपल्याला जर आलं की रेअर अर्थ एक्सप्लोरेशनचं सगळ्यात पहिले लायसन्स कुठल्या राज्याने तयार केलं आहे भारतात, तर भारतातील ते योग्य राज्य आहे राजस्थान. यानंतर मित्रांनो, अशाच MCQसाठी फॉलो आणि शेअर करा. थँक्यू.